शरद पवार यांनी केला थेट एकनाथ शिंदे यांना निशाणा। एकनाथ शिंदेसह नरेंद्र मोदीला सुद्धा टीकेचे सहस्त्र शरद पवार यांनी केलेले आहे। लागलीच आज गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी शरद पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांना निशाणा दिला व नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन घोषणा कार्याची करावी। नुसतं गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही अन्याय का, असा दावा शरद पवार यांनी केलेला आहे। बघूया संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, तुम्ही पाहताय नादच भारी। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्याची घटना समोर आली। याच घटनेवर हिलाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे। अशातच शरद पवार यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, सत्तेचा गैरवापर केला जातो अशी तक्रार नेहमीच होत आहे। गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारकडे याबाबत बघायची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे हे तुम्हाला कळायला हवं। महाराष्ट्राच्या दृष्टीने अशी घटना चिंताजनक आहे। दरम्यान यावेळी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही शरद पवार खोचक टीका केली आहे। शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीसमित पंतप्रधान मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत, ही चांगलीच बाब आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या त्यांची आस्था वाढत आहे असे दिसते। ही मागणी आहे की गुजरातला ते गेल्यानंतर काही देण्याबाबत धैर्य करतात, तर महाराष्ट्रात आले होते काहीच देण्याबाबत बोलत नाहीत। असा अन्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर का करतात, असा सवाल थेट शरद पवार यांनी केलेला आहे। तर नरेंद्र मोदी यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही कार्याची घोषणा करावी व महाराष्ट्रातही अनेक कामे आणावीत, अशी बाब झाली तर महाराष्ट्राला व मला देखील आनंद होईल। पण नरेंद्र मोदी असं करत नाहीत असं म्हणलेले आहेत। हेच बघूया।